हे गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. ॲक्च्युली आज भरपूर म्हणजे जवळजवळ 10 ते 12 दिवसानंतर मी ब्लॉग शूट करते. त्याचं कारण असं की मध्ये या 10-12 दिवसात आहे ना भरपूर काही इन्सिडेंट्स घडून गेले. भरपूर म्हणजे आता हे तुम्हाला तर माहिती आहे, हे नवीन कोविडचं ओमिक्रॉन काय आहे ते परत कोविडनी डोकं वर काढलं. म्हणजे जास्त प्रमाणात लोक पॉझिटिव्ह आढळत आहेत, भेटते. मुंबईत पण भरपूर प्रमाणात आहे. मुंबई, पुणे, नागपूर इकडे पण भरपूर प्रमाणात आहे. आणि मी मुंबईत राहत असल्यामुळे इकडे पण भरपूर प्रमाणात म्हणजे एवढ्या आता मागच्या आठवड्यापासून भरपूरच वाढलेत पेशंट. तर त्याच्यामुळे मी पण थोडीशी आजारी होतेच, त्यानंतर आरोही आजारी होती. एका सेकंदाला तर मला असा डाऊटच आलेला की मी म्हणजे मला टेस्ट करावी लागते की काय, आणि त्याच्यातून माझा रिझल्ट पॉझिटिव्ह येतोय की काय, असं मला एका सेकंदाला हे झालं होतं की बाबा करू का टेस्ट का नको. कारण आरोही लहान, म्हणजे मुलगी माझी लहान आहे माझ्याबरोबर. तर खूप विचित्र सिच्युएशन झाली होती. आणि त्याच्यातून मग मी डॉक्टरला कन्सल्ट केलं, तर त्यांनी सांगितलं की तशी काही आवश्यकता नाही आहे, व्हायरल आहे म्हणून. कारण आता मध्ये 2-3 दिवस खूपच थंडी होती, त्याच्यानंतर परत गरम व्हायला लागलं, परत आता 2-3 दिवस थंडी होती, आणि आता परत आज सुद्धा थोडं गरमच होतंय कालपासून. तर हे असं वातावरण चेंजेसमुळे पण भरपूर जणांना ते व्हायरल खोकला, सर्दी, ताप हे चालू झाले. पण त्याच्यातून पण जर आपण टेस्ट केली तर ती काही जणांची पॉझिटिव्हच येते, व्हायरल झालं तरी. पण मला ते डॉक्टरने सांगितलं तसं काही गरज नाही आहे, 2 दिवसाची मेडिसिन क्लिअर होऊन जाईल म्हणून. तर आणि देवकृपेने तसंच झालं बरोबर, की टेस्ट करावी लागली नाही. आणि 2 दिवसाची मेडिसिन दिलेली डॉक्टरनी, त्याच्यानेच क्लिअर झालं. त्याच्यामुळे ते 8 दिवस माझे त्या ह्याच्यातच गेले. कारण सर्दी, खोकला वगैरे, आणि त्या थंडी ह्याच्यामुळे मध्ये थोडासा पाऊस पण पडला होता. जर तुम्हाला आठवत असेल, मागच्या आठवड्यामध्ये पाऊस पण थोडा पडला होता, मुंबईत तरी पडला होता. तर इतर ठिकाणांमध्ये पण झालाय असं मी न्यूजला ऐकलं होतं. सो आता तेच म्हणून मला 10-12 दिवस काही शूटच करता आलं नाही. त्याच सिच्युएशनमध्ये होते मी की बाबा काय होईल, कसं होईल. आणि एकतर आरोही आणि मीच घरी होतो, दोघीच जणी, त्याच्यामुळे ते आजारी होतो. मग त्याच्यामध्ये मी आईकडे गेले, आणि आईची पण तब्येत बहीण होती. तर सगळं असं मिक्स होऊन आलं होतं, त्याच्यामुळे सगळं गोंधळ झाला. आणि म्हणून मला तर काय म्हणजे त्राणच नव्हता शूट करायचा. आणि त्राणचं म्हणण्याच्या ऐवजी एक थोडं डलनेस पण येतो ना, तसं झालं होतं की अरे व्लॉग करायचा आहे, पण कुठून सुरुवात करायची, काय करायची, ते काहीच सुचत नव्हतं मला. म्हणून मी आता म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे काय 99% आम्ही आता क्लिअर, म्हणजे बरं वाटतंच आहे भरपूरपैकी आम्हाला. आरोही पण शाळेत जायला लागली, तिची पण 8 दिवस शाळा मिस झाली. आजपासून तिची शाळा तिची चालू आहे तशी. तर तिला मी पाठवलं, आता 8 दिवस पाठवलं नव्हतं. मागच्या आठवड्यात कोविड पेशंट जे वाढत होते मुंबईमध्ये, त्यामुळे मी पाठवलं नव्हतं तिला. पण आता मी तिला पाठवायला आजपासून चालू केले. कारण ऑनलाईन नाही ऑफलाईन आहे त्यांचे, या सगळे स्टुडंट जातात, ती एकटीच जात नव्हती. म्हणलं ठीक आहे चला. आणि त्यांचे टीचर पण बोलले की तसं काही घाबरू नका, आम्ही इकडे सगळं आतमध्ये काळजी घेतो मुलांची वगैरे. म्हणलं 2 तासासाठी तर आहे, म्हणलं ठीक आहे चला. आणि ती पण सारखी म्हणत होती स्कूलला पाठव. आता त्याच्यातून पण आज म्हणजे मिस्टरांचं आणि माझं बोलणं झालं, तर त्यांनी माझ्यासाठी एक हे ऑर्डर करायला सांगितलं होतं ॲमेझॉनवरून. काय हे इलेक्ट्रॉनिक आपलं हे ते सेल्फी स्टिक विथ स्टँड असतं ना, ट्रायपॉड सारखं, तर ते आहेत. आपण ह्याला अनबॉक्स करूया. मी अनबॉक्स केलं नाही, आज सकाळीच आलंय हे, तर मी अजून अनबॉक्स केलं नाही ह्याला. ठीक आहे चला, हे अनबॉक्स करून बघूया एक्झॅक्टली काय.
ट्रायपॉड. ओके, हे आहे फुल लाईट म्हणजे विथ लाईट आहे, सेल्फी स्टिक आहे, विथ ट्रायपॉड आहे. ठीक आहे, चला ओपन करून बघूया. हे मिस्टरांचं माझ्या चाललं होतं की हे घे तुझ्यासाठी, बाहेर गेल्यानंतर मोबाईल कसा असा कंटिन्यू पकडावा लागतो ना, त्याच्यामुळे आणि हात पण असा इथे दुखतो, आणि बाहेर गेल्यानंतर व्हिडिओ जे करतो आपण तर त्याला इथे दाखवलंय बघा. ओके, हे चार्जिंगसाठी बघा, ह्याच्याबरोबर आलंय बॉक्समध्ये. चार्जिंगसाठी आहे केबल. हे कसं यूज करायचं आहे त्याचं मॅन्युअल आहे. हे बघा, असं फंक्शन आहे ह्याचं, असं होतं म्हणजे हे पॉकेटमध्ये पण इझिली बसू शकेल आपल्या. आणि हे ओपन केलं लाईक दिस, असं ओपन केलं की इथे ओपन केल्यावर इथे मोबाईल अटॅच होणार. ही लाईट आहे, म्हणजे असं जरी धरलं तरी सुद्धा ही अंधारात म्हणजे रात्रीचे वगैरे शूट करायचं असेल किंवा संध्याकाळी बाहेर, तर या लाईटीमुळे फेसवरती प्रकाश पडून त्याचं मोबाईलमध्ये चांगला इफेक्ट पडेल. आणि हे जे आहे ओके, अरे वा, हे असं ठेवायचं, इथे मोबाईल लावायचा सरळ असा, आणि हे असं स्टँड राईट. मस्त आहे ना. आणि ह्याचं हे ट्रायपॉड झालं, आणि ह्याचं स्टिक पण होते. हे बघा, म्हणजे इथे मोबाईल अटॅचच राहणार आणि ही स्टिक. असं सुद्धा मी ब्लॉक करू शकते. फक्त आता हे डिस्टन्स जास्त असल्यामुळे मला खूप प्रचंड ओरडून बोलावं लागणार आहे, जेणेकरून मोबाईलमध्ये माझा आवाज गेला पाहिजे. म्हणजे हे डिस्टन्स जास्त असेल तर आता एवढं जरी धरला तरी बसेल तसा. आता मला त्या एवढ्या डिस्टन्ससाठी आता मी असा धरला म्हणून जवळ आहे. मी जर असं धरलं म्हणजे किती लांब जाते बघा, असं धरलं तर भरपूर लांब. तर त्या आवाजासाठी आता मला एक पुढे जाऊन 1-2 महिन्यामध्ये एक माईक घ्यावा लागणार आहे, जेणेकरून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तेवढ्या लांब जर मी धरलं तर, शक्यतो मी एवढ्या लांब धरणार नाही, थोडंच धरेन एवढं असं. असं आहे. आता ह्याची ही जे रिमोट आहे, हा रिमोट आहे, हा काय हे बघा, हे असं रिमोवेबल आहे. आणि हे ब्लूटूथ, आणि ह्याला आपण बॅटरी पण रिप्लेस करू शकतो. याची बॅटरी आहे आतमध्ये. दोन सेकंदासाठी दाबून ठेवायचं की ही लाईट लागते, म्हणजे हे ऑन झालंय. आणि इथे हे बघा, लाईटचं बटन आहे इथे, जेणेकरून ही लाईट आता हे अजून प्रेस केलं ना की बंद होणार. सो खूप छान आहे ही सेल्फी स्टिक. जास्त नाही, 1000 रुपीजचीच आहे. तो जर तुम्हालाही कोणाला जे न्यू ब्लॉगर्स असतील, म्हणजे जे नवीन आता व्हिडिओ ब्लॉगिंग त्यांनी चालू केलं असेल, त्यांनी हे मागवायला काहीच हरकत नाही आहे. मी पण त्यासाठीच मागवले. सो खूप छान आहे, तर तुम्ही पण ही ट्राय करून बघा. आणि हे वापरायला सुद्धा खूप इझी आहे.
गाईच आता उठलो आम्ही 5:30ला आणि आता चहा म्हणजे मी तर तसा कोराच चहा घेते पहिल्यापासून. तुम्ही मागच्या पण ब्लॉग मध्ये मी सांगितलेलं आहे. आणि आरोईसाठी दूध. आणि मी आज बाजारातून येता ते हरभरे आणले होते. हे बघा इथे माझा कोरा चहा आणि आरोईसाठी दूध. आणि हरभरे माहिती तुम्हाला ते बाजारातून आणलेले मी. ते भाजते आता ऍक्च्युली हे जाळीवर भाजतात पण आता माझ्याकडे ती जाळी नाहीये म्हणून मी कढईतच भाजले आहे. पण छान लागतं ते भाजून अशी. सो या तुम्ही पण चहा घ्यायला. पण कोरा चहा आहे मी कोराच घेते ऍक्च्युली. तर चला या मग कोरा चहा घ्यायला तुम्ही. चहा घेता घेता बघा आरोईचं बघा काय चाललंय काय करते बघा. मी प्रोडक्ट मागवलं होतं ना त्याच्यात बबल्स आहेत. दाखव आरोई इकडे आण. असं फोडतात ते. हे बघा हे बबल्स आहेत अशा आतमध्ये. हे तिला फोडायचे म्हणून ती त्याच्यावर जम्प करून फोडते. अगं अशा हाताने फोडायचं असतं. लहानपणी आम्ही पण खूप फोडायचो. हरभरा झाला असेल माझा जळाला वाटते. चला आता आवरते सगळा पसारा हिचा. आणि जरा तिचा अभ्यास पण घ्यायचा आहे. भेटू आपण जरा थोड्या वेळाने 2 मिनिटाचा ब्रेक. हे गाईचं आता मी शेवग्याच्या शेंगाची वेगळ्या प्रकारची भाजी करणार आहे. तर ती तुम्हाला दाखवते मी ती रेसिपी. तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा ती. ओके खूप छान आणि सुंदर लागते ती भाजी. तर चला मी दाखवते तुम्हाला रेसिपी. ह्या शेवग्याच्या शेंगा आहेत आणि ह्या 2 शेवग्याच्या शेंगा घेतल्या. ह्या पातेलीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं. शेंगा त्याच्यात टाकून द्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं शिजायला. शेंगा शिजताना मीठ टाकायचं थोडंसं. जास्त शिजवायच्या नाहीये त्या शेंगा. थोडे 1-2 वाफ काढून घ्यायचे म्हणजे उकळून घ्यायचे आणि झाकण ठेवून वाफ काढून घ्यायचे. झाकण ठेवते. इकडे बाकीची फोडणीची तयारी करूया आपण. कढई ठेवली. कढईमध्ये आपण तेल टाकूया. दोन चमचे तेल टाकले त्याच्यात. तर त्याच्यासाठी बघा टोमॅटो, 1 टोमॅटो, 1 कांदा, थोडस कढीपत्ता, कोथिंबीर आणि हे जे आहे ते आपलं खोबरं, लसूण आणि अद्रक. ते जास्त चिकन नाही वाटलंय. थोडंसं सरसरीत वाटलंय जरा मिक्सर मध्ये. हे तेल तापलंय बघा चांगलं. ह्याच्यामध्ये आता पहिले टाकूया कढीपत्ता. हे जिरे मोहरी टाकायची. जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची याच्यामध्ये. जिरे मोहरी चांगली तडतडली आहे त्याच्यात. आता यात कांदा टाकूया. झालंय कांदा चांगला परतलाय. आता ह्याच्यात आपण टाकूया वाटण जे केलंय मी सुकं खोबरं, लसूण आणि अद्रक हे ह्याच्यात टाकणार. ते पण चांगलं परतून घ्यायचं. गॅस जरा डीम ठेवायचा म्हणजे खाली लागणार नाही.
टोमॅटो, कोथिंबीर. थोडं याच्यात पण मीठ टाकायचं. थोडं मीठ टाकल्यानंतर म्हणजे टोमॅटो कसं एकदम लवकर टोमॅटो आणि कांदा चांगले परतले जातात. ही हळद आहे, ती हळद टाकायची. त्याच्यात टाकायचे आपल्याला लाल तिखट चवीनुसार. तुम्हाला जसं तिखट आवडत आहे तसं, जास्त आवडत असेल तर जास्त टाका. मी कमी तिखट खाते म्हणून मी कमी टाकते. छोटे 2च चमचे टाकले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट वाढवू शकता ह्याच्यामध्ये. हा टोमॅटो चांगला परतला गेला पाहिजे. याच्यावर पण झाकण ठेवूया 2 मिनिटं, गॅस डिम करून. टोमॅटो चांगला परतला ना, कांदा आणि टोमॅटो अजून छान लागते भाजी. हे बघा, कांदा टोमॅटो मस्त इथे छान परतले गेले. हे जे शेवग्याची शेंगा आपण इकडे वापरले पाण्यासकटच द्यायचे टाकून. थोडंच पाणी टाकलेलं मी त्याच्यात. अजून थोडस पाणी वाढूया, थोडं ग्रेव्ही टाईप होईल. कोणाला सुक्की पाहिजे असेल तर ते सुक्की ठेवू शकतात, कोणाला ग्रेव्ही पाहिजे तर ग्रेव्ही. मी ग्रेव्ही थोडीशी ठेवते म्हणजे जेणेकरून ती मला भातावर पण आवडते खायला. आणि भातावर पण मी ग्रेव्ही ट्राय करून बघते, खूप छान लागते. त्याच्यावर झाकण ठेवूया आणि वाफ काढून घेऊया म्हणजे तो मसाला चांगला शेवग्याच्या शेंगामध्ये मुरेल. इकडे मस्त आपण ज्वारीची भाकर करून घेऊया तव्यावर. भाजी बरोबर खायला एकदम सुंदर लागते. थोडस कोमट पाण्यात ज्वारीचं पीठ मळलं ना तर खूप भाकरी मऊ होतात. भाकर मस्त झाली, एक भाकर झाली. भाजी किती छान मस्त झाली भाजी. सोयी बघा, शेवग्याची शेंगाची भाजी मस्त आणि ज्वारीची भाकर. या तुम्ही पण जेवायला सगळ्यांनी. खूप छान होती ही भाजी, तुम्ही पण करून बघा घरी. म्हणजे टेस्टला पण खूप छान लागते, भाताबरोबर पण खूप मस्त लागते. एकदम खूप सुंदर चव आहे भाजीची. सो चला आता भेटूया, जेवतो. तुम्ही पण या जेवायला.
सो इझी आहे त्याचं. आता मी जे आहे ते ट्रायपॉडवरच तो मोबाईल अडकवलाय. आता म्हणजे इझी आहे ते. जे ब्लूटूथ मी तुम्हाला छोटं काढून दाखवलं होतं ना, त्याच्यात सेल असतात आणि आपल्या मोबाईलमधलं ब्लूटूथ ऑन करून सर्च करायचं सेल्फी डिव्हाइस म्हणून. ते सर्च केल्यावर त्याला ह्याच्याशी कनेक्ट होतं लगेच. या सेल्फी स्टिक बरोबर लगेच कनेक्ट होतं ते डिव्हाइस मोबाईलमधून. आणि मग त्याच्या इथे जे बटन होतं खाली छोटंसं रिमूव्हेबल, त्याच्याने आपण फोटो वगैरे काढू शकता, व्हिडिओ शूट करू शकता. सो आता हे माझं घ्यायचं कारण हेच होतं की मला जेव्हा मी काही रेसिपीचे व्हिडिओ होते वगैरे काही शूट करत गेलं तर एका हातात मोबाईल पकडायला लागायचा आणि एका हाताने मध्ये जेवण बनवायला लागायचं. आता मी ती स्टिक ओपन करून हे स्टँडवर ठेवून कॅमेरा असा करून सुद्धा मी मोबाईल असं करून पण मी फ्लिप करून पण ते दाखवू शकते तुम्हाला. सो चला आता अजून चांगले व्हिडिओज काढायचं ट्राय करायचंय. तो येतील आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू. सगळ्यांनी बाय. असंच मजेत राहा, आनंदी राहा, हसत राहा आणि काळजी घ्या सगळ्यांनी. कारण आता परत कोविडनी डोकं वर काढलेलं आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना काळजी घेणं गरजेचं आहे. तर सगळ्यांनी अशीच काळजी घ्या आणि प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.